नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अध्यापनाला आपण सुरुवात केलेली आहे. सूक्ष्म अध्यापनाचे विविध कौशल्य तुम्ही शिकत आहात. मग या विविध कौशल्यांपैकी आज तुम्हाला सज्जता प्रवर्तन म्हणजेच सेट इंडक्शन या कौशल्याचा अभ्यास करायचा आहे. सज्जता प्रवर्तन किंवा सेट इंडक्शन यालाच आणखी आपला व्यावहारिक किंवा अगदी सोपा शब्द तो म्हणजे प्रस्तावना. कोणत्याही प्रकारचं अध्यापन करत असताना ज्याप्रमाणे फलकलेखन महत्त्वाचं असतं, प्रश्न विचारणं आवश्यक असतं, स्पष्टीकरण करणं गरजेचं असतं, अगदी त्याचप्रमाणे अध्यापनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला प्रस्तावना करणं हे आवश्यक आहे. मग ही जी काही प्रस्तावना आहे यालाच आपण इथे सज्जता प्रवर्तन असं म्हटलेलं आहे. मग हे सज्जता प्रवर्तनचं कौशल्य आपल्या प्रत्येकाच्या अंगी येणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सुरुवात चांगली केली तर शेवटही चांगला होतो असं आपण म्हणतो आणि म्हणूनच सुरुवात ही आपण सज्जता प्रवर्तनने अध्यापनाला करणार आहोत आणि हे कौशल्य तुम्हाला लक्षपूर्वक जाणून घ्यायचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण सज्जता प्रवर्तन म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. मग या ठिकाणी सज्जता प्रवर्तन म्हणजे काय सांगितलेलं आहे? विद्यार्थ्यांची अध्ययनासाठी मानसिक तयारी म्हणजे सज्जता प्रवर्तन होय. किंवा इंग्रजीमध्ये लर्नर आर मेंटली प्रिपेअर फॉर लर्निंग इज कॉल्ड सेट इंडक्शन. मग सेट फॉर लर्निंग असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला विद्यार्थ्यांना सेट करायचं आहे मेंटली, परंतु कशाच्या दृष्टिकोनातनं? तर लर्निंगच्या, असं या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. मग एकतर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की अध्ययन करणं हे मानसिकदृष्ट्या कार्य आहे किंवा हे मनाचं कार्य आहे. जर आपण मनाने कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल, एकाग्र असेल, तर आपल्याला निश्चितच अध्ययन हे प्रभावी झालेलं असेल असं आपण म्हणू शकतो किंवा आपण त्याचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे. आणि म्हणून ही जी काही मानसिक तयारी आहे ही आपण या सज्जता प्रवर्तनाच्या माध्यमातून करायची असते किंवा यालाच आपण सज्जता प्रवर्तन म्हणतो की विद्यार्थ्यांची अध्ययनासाठीची मानसिक तयारी करून घेणं. मग या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की जो काही खेळाडू असतो, तर हा खेळाडू काय करतो की कोणत्याही स्पर्धेमध्ये उतरण्यापूर्वी किंवा कोणत्याही खेळाला सुरुवात करण्यापूर्वी तो वॉर्मअप करतो. तुम्ही अनेक खेळ बघितलेले असतील, तर त्या खेळांमध्ये सुरुवातीला खेळाडू जे आहेत तर हे काय करतात तर वॉर्मअप करतात. वॉर्मअप म्हणजे काय की काहीतरी ते व्यायाम करतात किंवा काहीतरी हालचाली करतात. मग हे कशासाठी करतो तो खेळाडू की त्याच्या ज्या काही हालचाली आहेत या सहज व्हाव्या. त्या खेळामध्ये त्याच्या प्रत्येक हालचाली ह्या अगदी सहज व्हाव्या आणि त्यामधून त्याला एक काय म्हणता येईल त्याला की एक तो तयार झालेला आहे याचा आत्मविश्वास त्याच्या अंगी या ठिकाणी यावा, या दृष्टिकोनातनं हे वॉर्मअप असतं. मग हे शारीरिकदृष्ट्या हा खेळाडू करत असतो. मग तसंच आपला विद्यार्थी जो आहे तर हा विद्यार्थी या मनाच्या दृष्टिकोनातनं किंवा अध्ययनासाठी त्याची मानसिक तयारी करण्याच्या दृष्टीने आपल्याला सज्जता प्रवर्तन करणं महत्त्वाचं आहे किंवा या त्याच्या मनाची तयारी करण्यासाठी आपण ज्या ज्या गोष्टी करणार आहोत त्या सर्व गोष्टींना एकत्रित मिळून आपण काय म्हणत आहोत इथे सेट इंडक्शन किंवाच सज्जता प्रवर्तन. मग आता तुम्हाला सज्जता प्रवर्तन म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलेलं असेल की विद्यार्थ्याला जी काही त्याची विद्यार्थ्याला त्याच्या अध्ययनासाठी आपण मानसिक तयारी करून घेतो. तर ही मानसिक तयारी करून घेण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आपण करतो त्याला आपण सज्जता प्रवर्तन असं म्हणणार आहोत. मग आता कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा मग काय काय करणार आहोत ते आपण हळूहळू पुढे शिकणार आहोत. पण सुरुवातीला हे जे काही कौशल्य आहे सूक्ष्म अध्यापनाचं, हे जे सज्जता प्रवर्तन कौशल्य आहे तर हे आपल्याला शिकण्यामागे काही उद्दिष्टे आहेत. मग ही उद्दिष्टे या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. यामधलं पहिलं उद्दिष्ट इथे आहे
की अवधान अध्ययनाकडे वेधून घेणे. विद्यार्थ्याचं अध्ययन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळी अध्यापन करतो त्यावेळी विद्यार्थी हे अध्ययन करत असतात आणि हे अध्ययन घडण्यासाठी त्याचं जे अवधान आहे किंवा त्याचं जे काही लक्ष आहे ते पूर्णपणे आपल्या अध्यापनाकडे किंवा आपण जे शिकवतो आहे त्याकडे खेचणं खूप आवश्यक आहे आणि तेव्हाच त्याचं अध्ययन होणार आहे. म्हणून आपल्याला इथे सज्जता प्रवर्तनाचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट लक्षात येतं की अवधान अध्ययनाकडे वेधून घेणे. दुसरं उद्दिष्ट या कौशल्याचं इथे म्हटलेलं आहे की अध्ययनासाठी प्रेरणा देणे. विद्यार्थी जे अध्ययन करत आहेत त्यांना त्या अध्ययनासाठी प्रेरणा देणं हे सुद्धा या सज्जता प्रवर्तन कौशल्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरचं तिसरं उद्दिष्ट शारीरिक व मानसिक तयारी करणं. मग आता शारीरिक आणि मानसिक या दोनही प्रकारची तयारी आपल्याला विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आवश्यक आहे. आपण म्हणतो की शरीर जर सुदृढ असेल तर आपलं मनही सुदृढ असतं आणि याच दृष्टिकोनातनं जर शरीर तयार असेल तर मनही तयार असतं आणि आपल्याला अध्ययनासाठी जे विद्यार्थ्यांचं मन आवश्यक आहे किंवा त्यांची जी एकाग्र वृत्ती आवश्यक आहे त्यासाठी या दोनही म्हणजेच शारीरिक आणि मानसिक या दोन्हीही गोष्टींची तयारी करणं गरजेचं आहे आणि हेच तिसऱ्या क्रमांकाचं उद्दिष्ट सज्जता प्रवर्तनाचं आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकाच्या उद्दिष्टामध्ये असं लक्षात येतं की पूर्वज्ञानाच्या जागृतीतून बौद्धिक तयारी करणे. सज्जता प्रवर्तनामधनं आपल्याला आणखी काय अपेक्षित केलेलं आहे इथे किंवा कोणतं उद्दिष्ट दिलं आहे की विद्यार्थ्यांचं जे काही पूर्वज्ञान आहे तर ते जागृत करण्यासाठी त्यांची बौद्धिक तयारी करायची आहे. आपण कोणताही नवीन भाग शिकवत असताना त्याचं पूर्वज्ञान विद्यार्थ्यांजवळ आहे की नाही हे आपल्याला तपासायचं असतं आणि हे तपासणं सज्जता प्रवर्तना या कौशल्यामध्ये येत असतं. पाचव्या क्रमांकाचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की प्रावीण्याची जाणीव करून देणे. प्रावीण्याची जाणीव म्हणजे विद्यार्थ्याला जो काही आपण भाग शिकवणार आहोत, नवीन भाग शिकवणार आहोत तर त्यामधलं त्याला किती कोणकोणत्या गोष्टी ह्या आधी त्याने शिकलेल्या आहेत, त्या संदर्भात त्याचं नेमकं प्रावीण्य त्यांनी किती प्राप्त केलेलं आहे ह्या गोष्टीची त्याला जाणीव करून द्यायची आहे आणि आता पुढे आपल्याला काय शिकायचं आहे हे त्या सांगणं हे या उद्दिष्टामध्ये आहे. सहाव्या क्रमांकाचं उद्दिष्ट त्यालाच जोडून घेतलेलं आहे की आज आपण काय शिकणार आहोत, त्यानंतर ते का शिकायचं आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणं हे सज्जता प्रवर्तन या कौशल्याचं उद्दिष्ट आहे. आणि सर्वात शेवटचं उद्दिष्ट याप्रमाणे सांगितलं आहे की सौम्य चिंता जी आहे ती निर्माण करून त्यांना अध्ययनाकडे वळवणं. हे या ठिकाणी सौम्य चिंता म्हटलेलं आहे. तर ही सौम्य चिंता म्हणजे नेमकी कशी निर्माण करायची हे पण आपण हळूहळू पुढे लक्षात घेणार आहोत. मग एकंदरीत अशा विविध उद्दिष्टांनी गरज निर्माण केलेलं हे सज्जता प्रवर्तन हे उद्दिष्ट आहे, हे कौशल्य आहे आणि हे आपल्याला सूक्ष्म अध्यापनामध्ये शिकायचं आहे. मग आता हे जे काही कौशल्य आहे हे आपण म्हणजे आज सुरुवातीला आपण याचा अर्थ बघितला आणि आता उद्दिष्ट बघितले. मग यावरनं तुम्हाला या कौशल्याची किती गरज आहे हे लक्षात आलेलं असेल आणि हे कौशल्य आता आपल्याला कसं पुढे न्यायचं आहे किंवा हे या कौशल्याचा पाठ आपल्याला कसा काढायचा आहे किंवा या कौशल्यामध्ये नेमकं आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळं आपल्याला आता हळूहळू शिकायचं आहे. मग आता सगळ्यात आधी आपण कौशल्य घटक जे आहे त्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या कौशल्यासाठी बळकटी देणारं आणखी एक मानसशास्त्रीय प्रूफ किंवा मानसशास्त्रीय पार्श्वभूमी जी आहे ती इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे. सज्जता प्रवर्तन कौशल्य आपण हळूहळू पुढे नेत असताना इथे आणखी एक महत्त्वाची घटना लक्षात येते की हे जे काही सज्जता प्रवर्तन कौशल्य आहे या कौशल्याला मानसशास्त्रीय पार्श्वभूमी आहे. आपण जे जे कौशल्य इथे शिकणार आहोत सूक्ष्म अध्यापनाची त्या प्रत्येक कौशल्याचं संशोधन झालेलं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून सज्जता प्रवर्तन या कौशल्याला कोणती मानसशास्त्रीय पार्श्वभूमी आहे
तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती जी आहे तर याने 3 नियम सांगितलेले आहेत. त्यातल्या सगळ्यात पहिला नियम जो आहे तयारीचा नियम, तर त्या दृष्टिकोनातनं हे कौशल्य आलेलं आहे. आता हे थॉर्नडाईक कोण आहेत? तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र होतं किंवा ज्यांनी आपल्या या CETचा अभ्यास केलेला आहे त्यांना थॉर्नडाईक यांच्या संदर्भातली माहिती असेल. तर थॉर्नडाईक हे काय आहे? हे खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. मानसशास्त्रज्ञ हे होते आणि यांनी अध्ययनाची उपपत्ती मांडलेली आहे. आणि या अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये 3 नियम सांगितलेले आहेत. या अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये प्रामुख्याने अध्ययन हे कशा प्रकारे घडून येतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे अध्ययन घडण्यासाठी 3 नियम त्यांनी सांगितलेले आहेत. त्यातला सगळ्यात पहिला जो नियम आहे, ज्याला तयारीचा नियम असंच त्यांनी नाव दिलेलं आहे, तर ह्या तयारीच्या नियमाच्या दृष्टिकोनातनं आपल्या अध्यापनामध्ये सज्जता प्रवर्तन आलेलं आहे. आपल्याला वर्गामध्ये पाठ घ्यायचा आहे. तो पाठ एकंदरीत 30 मिनिटांचा असतो, शाळेमधला सराव पाठ. आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं जे काही अध्ययन आहे, हे अध्ययन अगदी कॉन्सन्ट्रेशनने, एकाग्रपणे होण्यासाठी किंवा प्रभावी होण्यासाठी त्यांच्यासाठी जी काही तयारी आहे की बुवा आता नाही मला सज्ज व्हायचं आहे, हा पाठ अगदी मन लावून ऐकायचा आहे, यासाठी त्यांना सज्ज करायचं आहे. या दृष्टिकोनातनं तयारीचा जो काही नियम आहे तर तो लक्षात घेऊन हे कौशल्य आणलेलं आहे. मग आता एकंदरीत तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे जे कौशल्य आहे हे आपल्याला किती महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की जर मागे म्हटलं मी की सुरुवात चांगली असेल तर शेवटही चांगला होतो. तर त्यामुळे आपल्याला सुरुवात ही प्रभावी करायची. तुम्ही जितकी प्रभावी सुरुवात कराल तितकं तुमचं अध्यापन जे आहे हे अगदी सुंदर होणार आहे. म्हणून सर्वात सुरुवातीला येणारी प्रस्तावना किंवा ज्याला आपण सज्जता प्रवर्तन म्हणतो, तर हे कौशल्य आता आपल्याला शिकायचं आहे. मग या कौशल्याचे जे विविध प्रकारचे घटक आहे ते आपण जाणून घेणार आहोत. हे घटक म्हणजे काय आहे की तुम्हाला या सज्जता प्रवर्तन या कौशल्यामध्ये कोणकोणत्या कृती करावयाच्या आहेत. लक्षात घ्या, कौशल्य घटक म्हणजे काय आहे, तर या कौशल्यामध्ये म्हणजे सज्जता प्रवर्तन कौशल्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कृती आवर्जून करावयाच्या आहेत, त्या सर्व कृती म्हणजे काय आहेत, हे घटक आहेत. मग सर्वात पहिला घटक कोणता आहे, तर अवधान केंद्रीकरण. याला इंग्रजीमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन असं म्हटलेलं आहे. मग अवधानाचं केंद्रीकरण करणं हा सगळ्यात पहिला या कौशल्याचा घटक आहे. मग नेमकं यामध्ये आपल्याला कोणती कृती अपेक्षित आहे बघा, इथे दिलेलं आहे. एक उदाहरण घेतलेलं आहे की जेव्हा नवीन तास सुरू होतो तेव्हा तास सुरू होण्यापूर्वी काय असतं, तर गोंधळाची परिस्थिती असते. आता तुम्ही तुमच्या शाळेतल्या म्हणजे तुमच्या शालेय जीवनामध्ये मधल्या दृश्य जे आहे ते तुम्ही आठवा. काय होतं, आपण शाळेमध्ये होतो त्यावेळी की तास संपला की बेल पडायची. म्हणजे बेल पडली की आपण म्हणतो की तास संपला. आणि मग आता आपल्या वर्गातले जे काही शिक्षक होते तासाला आलेले ते आता तास सोडून दुसऱ्या वर्गावर जाणार. मग आपला वर्ग जो आहे तर या वर्गामध्ये कोणीतरी नवीन शिक्षक येणार त्या तासाचे किंवा नवीन तासाला सुरुवात होणार. तर हा जो काही मधला काळ आहे म्हणजे तास काय म्हणता येईल त्याला, तास संपल्यानंतर आणि तास सुरू होण्यामध्ये यामध्ये जो काही एक 5-1 मिनटाचा वेळ असतो, तर यामध्ये काय असतं, गोंधळ सदृश्य परिस्थिती असते. शेवटी कितीही नाही म्हटलं तरी पण हे विद्यार्थी असतात, शाळकरी मुलं असतात. त्यांचा वयोगट जर बघितला तर आपण म्हणतो की हे मुलं चंचल असतात. तसं प्रत्येकच व्यक्ती ही चंचल असते. तिला जिथे जिथे मोकळं वातावरण मिळतं त्या ठिकाणी ती शेजारच्या व्यक्तीशी गप्पा मारणार हे साहजिक आहे. मग हे तर शाळकरी मुलं आहेत. आपला वर्गातला तास संपला, आपले शिक्षक बाहेर पडले आणि नवीन तासाला कोणीतरी शिक्षक येणार. तर या दरम्यान जो काही वेळ मिळतो
त्या दरम्यान ते दंगाही करतात, काही गप्पाही करतात, काही आणखी मध्येच कोणी पाण्याची बॉटल उघडतं, पाणी पितात, कोणाला डबा खावासा वाटला तर डबा खातात. तर हे एकंदरीत ॲक्च्युअल चित्र आहे. मग अशा वेळी बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, की अशा वेळी आपण वर्गात शिरणार म्हणजे पुढच्या तासाला जेही काही शिक्षक येतील त्यावेळी त्यांना अशा स्वरूपाचं दृश्य हे दिसतं. आणि हे दृश्य कसं असतं तर हे गोंधळ सदृश्य असतं. हा सगळा गोंधळ चाललेला असतो. म्हणजेच काय तर विद्यार्थी कसे असतात तर हे अतिशय रिलॅक्स मूडमध्ये असतात. मग रिलॅक्स मूड हा कोणत्या कोणत्या प्रकारचा असतो? शारीरिकरित्या ते रिलॅक्स असतात. कोणी मध्येच आळस टाकत असतं, कोणी छानपैकी पाणी पित असतं. अगदी शारीरिकदृष्ट्या हे रिलॅक्स असतात. तसंच मानसिकदृष्ट्यासुद्धा ते रिलॅक्स असतात. कुठल्याच गोष्टीचं दडपण नसतं ना. वर्गामध्ये कोणी शिक्षक नाही आहे जो तो आपापल्या परीने करत आहे. म्हणून मानसिकदृष्ट्यासुद्धा त्यांचा मूड अतिशय रिलॅक्स असतो. आणि बौद्धिकदृष्ट्यासुद्धा तो अतिशय रिलॅक्स असतो. काहीच त्याला त्यामध्ये जे बौद्धिकदृष्ट्या त्याचं कोणतंच कृत्य या ठिकाणी चाललेलं नसतं. आणि म्हणून तो कसा असतो टोटली रिलॅक्स असतो. मग ह्या टोटली रिलॅक्स असलेल्या व्यक्तीला जर आपण तसंच काहीतरी शिकवायचं म्हटलं तर त्या रिलॅक्स मूडमध्ये त्याला ते तितकं पचनी पडणार नाही किंवा तो अगदी त्या विषयाकडे किंवा त्या अध्यापनाकडे तो तसंच रिलॅक्स जर पाहत राहिला तर त्याला तितकं ते समजणार नाही. म्हणून अध्ययन जे आहे त्या अध्ययनासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याचं अवधान आपल्या अध्यापनाकडे खेचायचं आहे. बघा आतापर्यंत आपण अवधान केंद्रीकरण या मुद्द्यामध्ये किंवा हा जो काही घटक आहे हा तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यावयाचा आहे तो आपल्याला कसा लक्षात घ्यायचा आहे की आपण वर्गात गेल्यानंतर आपल्याला विद्यार्थी अशा तीनही प्रकारच्या रिलॅक्स मूडमध्ये दिसतील. थोडीशी गोंधळाची परिस्थिती त्यांच्या वर्गामध्ये असेल आणि आपण वर्गात शिरल्यानंतर आपल्याला त्यांची तयारी करून घेणं गरजेचं आहे. तयारी कोणती? शारीरिक पण आणि मानसिक पण. म्हणून मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की त्यांचं अवधान आपल्याकडे केंद्रित करायचं आहे. एखादी शिक्षक असतात की ते खूप कडक असतात किंवा काय आणि म्हणून त्यांनी वर्गात पाय ठेवल्याबरोबर मुलं एकदम चिडीचूप असतात. पण आपल्याला अशा स्वरूपाची दहशत आपल्या वर्गात नाही करायची की आपण आल्याबरोबर सगळे मुलं एकदम चिडीचूप असं. तर काय करायचं आहे की आपल्याला रिलॅक्स त्यांचा जो काही झालेला मूड आहे तर त्या रिलॅक्स मूडला थोडं थोडं आपल्या अध्यापनाकडे वळवायचं आहे. मग हे वळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर काही कृती ह्या नेहमीच्या आहेत त्या इथे लक्षात घ्यायच्या आहेत. मग कोणत्या कोणत्या कृती? ते सगळ्यात पहिलं आपण काय करायचं वर्गात गेल्या गेल्या संपूर्ण वर्गाचं शांतपणे निरीक्षण करायचं. की मुलं काय काय करत आहेत काय काय नाही अगदी नुसतं एक नजर टाकायची. मग आपण अगदी शांतपणे नजर टाकतोय थोडीशी त्या नजरेमध्ये किंचित असं रागवण्याचा हे असेल म्हणजे ते आपले जो काही हावभाव आहे तो रागवण्याचा असा जर विद्यार्थ्यांना दिसलं की त्यांना काही दुसरी सांगण्याची गरजच नाही तर ॲटोमॅटिक हळूहळू शांत होतात. ही एक पहिली कृती आहे. दुसरं म्हणजे की आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जागेवर बसायला लावायचं आहे. वर्गामध्ये आपल्याला दिसलं दृश्य की हे जे विद्यार्थी आहे ते जागा सोडून इकडे तिकडे फिरत आहेत. मग अशावेळी आपण वर्गात गेलं तर मग आपल्याला अवधान केंद्रीकरण करायचं आहे त्यांचं आपल्याकडे आपल्या अध्यापनाकडे. मग अशावेळी आपण काय सांगणार आधी ते त्यांना त्यांच्या जागेवरती व्यवस्थित बसायला सांगणार आहोत. मुलांनो चला आपापल्या जागेवरती तुम्ही सगळ्यांनी बसा. सूचना द्यायची आहे. जर मुलं आपले सहज ऐकणारे असतील तर तुम्ही नॉर्मल याच्यात सांगा. जर मुलं थोडेसे आपण काय म्हणतात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे आणि म्हणून मग ते आपली जर टिंगल उडवत असेल त्यावेळी थोडंसं तुम्ही म्हणजे रागवलं तरी हरकत नाही पण मारता आपल्याला येत नाही. पूर्वी होतं छडी लागे छमछम पण आता आपल्याला विद्यार्थ्यांना मारायचं नाही आहे. कारण आता विद्यार्थी केंद्री प्रणाली आहे किंवा सगळीच परिस्थिती आता बदललेली आहे. म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं मारणं हे म्हणजे शारीरिक शिक्षा करणं हे चुकीचं आहे. मग आता या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना प्रेमाने किंवा समजून सांगणार आहे की आपापल्या जागेवर आपण सगळ्यांनी बसायचं आहे. त्यानंतर मग
जर गरज वाटली तुम्हाला तर तुम्ही त्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करू शकतात. बघा, आपण अवधान केंद्रीकरण करतोय आणि हे अवधान केंद्रीकरणाच्या वेगवेगळ्या कृत्या इथे लक्षात घेतोय. मग जर तुम्हाला असं वाटलं की नाही, हे जे मुलं आहेत हे नेहमीच्या जागेवर बसलेत, पण मग यांना जर मागे पुढे आपण थोडंसं आपल्या पद्धतीने जर बसवून घेतलं तर थोडंसं त्यांचं लक्ष जे आहे ते आपल्याकडे येऊ शकतं. असं जर वाटलं तर तुम्ही त्यांची बैठक व्यवस्था बदलू शकतात. त्यानंतर जर फळ्यावरती मजकूर लिहिलेला असेल, आधीच्या तासाला जर समजा गणिताचा किंवा इंग्रजीचा काही तास असेल किंवा एखादी प्रयोग लिहून दिलेला असेल शिक्षकांनी आणि तो अजून विद्यार्थी लिहित असतील, काही विद्यार्थ्यांचं लिहून झालं असेल, काही विद्यार्थी लिहित असतील, पण मग आपल्याला पण फळा लागणार आहे. मग हा फळा पुसण्यापूर्वी विद्यार्थ्यांना विचारा की तुमचं हे लिहून झालेलं आहे का, हे पुसू का मी? जर आपण म्हणजे ते त्यांना न विचारता डायरेक्ट जर आपण फळा पुसला तर तिथे त्यांची बेचैन अवस्था होईल की अरे माझं ते लिहायचं राहून गेलं, मला कोणी वही देईल का, माझं अपूर्ण राहील का? तर अशा दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांना पण आपण समजून घ्यायचं आहे की ते नेमकं काय करतायत. ते जर लिहित असतील तर त्यांना थोडा वेळ द्यायचा का, किंवा मग अर्ध्या फळा सोडून आपण अर्ध्या फळ्यावरती आपलं शिकवणं जे आहे ते सुरू करू शकतो का? तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बघा, कोणकोणत्या कृती आपण केल्या लक्षात घ्या. विद्यार्थ्यांचं अवधान आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी की एकतर आपण वर्गात गेलो त्यावेळी गोंधळ सदृश्य परिस्थिती होती. मग ही गोंधळ सदृश्य परिस्थिती आपल्याला शांत करण्यासाठी आपण काय केलं, सुरुवातीला की वर्गावरती एक नजर टाकली आणि हे नजर टाकल्यावरती काही विद्यार्थी जे होते ते त्यांना कळलं की आपले शिक्षक वर्गात आलेत, म्हणून काही विद्यार्थी शांत झाले, काहींचं लक्ष नसेल कदाचित, म्हणून आपण त्यांना सूचना केली की सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसा. जर गरज वाटली तर जे खूप बडबड करणारे विद्यार्थी असतील त्यांना पुढे बोलवायचं, किंवा मग आणखी 2-4 बेंचेस सोडून मागे पुढे बसलेले असतील तर आपण एक वर्गाचं व्यवस्थित व्यवस्थापन करायचं आहे. त्यांची बैठक व्यवस्था आपल्या पद्धतीने आपल्याला करता येत असेल, शक्य असेल तर आपल्याला ती करायची आहे. दुसरं म्हणजे जर फळ्यावरती पूर्वी काही मजकूर लिहिला असेल तर तो आपल्याला विद्यार्थ्यांनी लिहिला आहे की नाही लिहिला आहे हेच आधी लक्षात घ्यायचं आहे. आणि मग नंतर हळूच आपण काय शिकणार आहोत किंवा मग आपण सज्जता प्रवर्तनाला सुरुवात करणार आहोत. तर ही पहिली थोडीशी एक गोष्ट आहे ती आपल्याला इथे करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्यांची मानसिक तयारी करायची. सुरुवातीला आपण शारीरिक परिस्थिती बघितली किंवा शारीरिक तयारी करून घेतली या सर्व दृष्टिकोनातनं. आणि मानसिक तयारी कशी करायची मग त्यांची, की आधी तर ओळखायचं आहे की त्यांची आपल्या तासासाठीची मानसिक तयारी आहे का. जर त्यांच्या आवडीचा विषय असेल किंवा मग आवडीच्या शिक्षकांचा तास असेल तर त्यांच्या मनाची तयारी ही चांगली असते की नाही अरे आम्हाला गोष्ट सांगणारे सर आलेत, आम्हाला मित्रत्वाच्या नात्याने वागवणारे सर आलेत, किंवा हे आमच्या ओळखीचे सर आहे. अशा अनेक प्रकारच्या आपल्या शिक्षक लोकांबाबतीत त्यांच्या मनामध्ये कल्पना असतात वेगवेगळ्या स्वरूपाच्या. आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये सुद्धा विषयासंदर्भात असेल किंवा शिक्षकांच्या संदर्भातमध्ये आवड निवड असू शकेल, असेलच असं नाही पण असू शकेल. आणि म्हणून मग काय आहे की त्यांची मानसिकता नेमकी काय आहे हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मागच्या तासाला त्यांनी खूप म्हणजे शिक्षा दिलेली असेल, त्या आधीच्या शिक्षकांनी काही वही त्यांची अपूर्ण असेल किंवा काय, तर त्यांना काही शिक्षा केलेली असेल, त्यांना उभं केलं असेल किंवा मग त्यांना बाहेर काढलं असेल किंवा मग त्यांनी रागवलं असेल, तर त्यामुळे जर ते थोडेसे शांत असतील किंवा काय तर तेही आपल्याला बघायचं आहे. कारण मुलांची मानसिकता ही आपल्या अवधान केंद्रीकरणासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून थोडीशी त्यांची मानसिकता कशी आहे हेही आपल्याला बघायचं आहे. कधीकधी आपले हे जे विद्यार्थी आहेत हे पीटीच्या तासावरनं वर्गात आलेले असतात आणि म्हणून त्यांचं शरीर जरी वर्गात येऊन बसलेलं असलं तरी पण त्यांचं मन अजून त्या खेळामध्येच अडकलेलं असतं. तर ही सगळी गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. किंवा कधीकधी काय होतं की हा जो आपला विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्याचा जर पीटीचा तास असेल तर त्या पीटीच्या तासाच्या ऐवजी आपण आपलं पोर्शन पूर्ण करायचं आहे म्हणून जर गेलेलो असू तर त्याला ते आवडत नाही. त्याला आधी खेळ आवडतो आणि मग नंतर त्यांना म्हणजे खेळाच्या तासाला जर कोणी शिकवायला गेलं असेल तर ते त्यांना आवडत नाही. म्हणून तिथे त्यांची मानसिकता जी आहे तर ही
थोडीशी म्हणजे आपल्या विषयाकडे लक्ष देण्याची नसते. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या वह्या ह्या अपूर्ण असतात. एखाद्या शिक्षकांनी सांगितलं की निबंधाच्या वह्या मी पुढच्या तासाला गोळा करेल, आणि जर काही विद्यार्थ्यांच्या वह्या अपूर्ण असतील तर त्यांना त्या पूर्ण करायच्या असतात. तर अशी अनेक प्रकारची मानसिकता त्यांचीही असू शकते. आणि म्हणून शिक्षक या नात्याने आपल्याला तिथे जाऊन तर आपल्याला आपला तास घ्यायचा असतो, आणि नुसता तास घ्यायचा नसतो, तर आपण जे शिकवतो त्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्या विद्यार्थ्याचं लक्ष किंवा अवधान टिकवून ठेवणं हे गरजेचं असतं. म्हणून त्यांची मानसिक तयारीसुद्धा आपल्याला करवून घ्यायची असते. मग ही मानसिक तयारी करून घेण्यासाठी तुम्ही त्यांना समजावून सांगा, किंवा मग जर खरंच त्यांना नसेल शक्य, की त्यांच्या वह्या खूप अपूर्ण आहे, त्यांना काहीतरी बोर्डाचं चाललं असेल आणि मग त्यांच्याकडनं नसेल ते तासाला अवधान देणं, तर मग त्यावेळी आपणही थोडंसं आपलं प्लॅनिंग जे आहे ते आपण बदलवू शकतो. परंतु आपल्याला तास घ्यायचा आहे, तर त्यांची मानसिकता आपल्याला पाहणं गरजेचं आहे. नाही तर आपण शिकवतो आहे आणि विद्यार्थी त्यांच्या काहीतरी वेगळ्या गोष्टी करत आहेत, तर या शिकवण्याला मजा नाही. किंवा हे शिकवणं किंवा हे अध्यापन करणं म्हणजे फक्त अध्यापन असेल आणि अध्ययन मात्र शून्य असेल. तर असं आपल्याला अध्यापन करायचं नाही आहे. आपण जर अध्यापन करत असू तर विद्यार्थ्यांचं पण ते अध्ययन झालंच पाहिजे. म्हणून या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही प्रकारची तयारी या अवधान केंद्रीकरणासाठी महत्त्वाची आहे. मग आता पहिला जो घटक आहे या कौशल्याचा हा तुम्हाला समजला. तुम्ही काय करणार आहे, पहिल्या घटकामध्ये आपण सज्जता प्रवर्तन या कौशल्याचे एक एक घटक अभ्यासत आहोत, आणि या घटकांमधला पहिला कौशल्य घटक कोणता आहे तर अवधानाचं केंद्रीकरण. मग हे अवधानाचं केंद्रीकरण तुम्ही कशा प्रकारे करणार, तर या सर्व गोष्टी यामध्ये आहेत. त्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी आपल्याला करवून घ्यायची आहे. मग आता याच्यानंतरचा दुसरा जो काही घटक येतो आहे, तर या दुसऱ्या घटकामध्ये विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची उजळणी करायची आहे. याला इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे यूज ऑफ प्रिव्हियस नॉलेज. विद्यार्थ्यांचं जे काही पूर्वज्ञान आहे तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण विद्यार्थ्यांना जे अध्यापन करणार आहोत तर हे अध्यापन कशाचं करणार आहोत की त्यांच्यासाठी तो नवीन विषय आहे, तो घटक त्यांच्यासाठी नवीन आहे विद्यार्थ्यांसाठी. मग हा नवीन आहे आणि म्हणून मग त्यांना त्या भागाकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे, त्यांचं अवधान खेचून घ्यायचं आहे. मग हे अवधान खेचून घेण्यासाठी आणखी दुसरा कुठला घटक या ठिकाणी सांगितला आहे, तो म्हणजे पूर्वज्ञानाची उजळणी. मध्ये ही पूर्वज्ञानाची जी काही उजळणी आहे तर ती इथे आपल्याला दोन दृष्टिकोनातनं लक्षात घ्यायची आहे. एक म्हणजे त्यांच्या बौद्धिक तयारीसाठी, आणि दुसरं म्हणजे नवीन भाग शिकण्यापूर्वी आपण याचा आधी काही शिकलेलो आहे का, किंवा याच्यासाठी कोणतं आवश्यक पूर्वज्ञान आहे तर ते विद्यार्थ्यांजवळ आहे की नाही हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला पूर्वज्ञानाची उजळणी घ्यायची आहे. मग पूर्वज्ञानाची उजळणी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे तुम्हाला, की तुम्ही जो घटक शिकवणार आहात त्या संदर्भातल्या पूर्वज्ञानावर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्या प्रश्नांच्या म्हणजे त्या प्रश्नांचे विद्यार्थी कशा स्वरूपात उत्तरं देतात त्यावरनं आपल्याला काय लक्षात येईल की या विद्यार्थ्यांना या विषयाचं पूर्वज्ञान आहे, किंवा विद्यार्थी विसरलेला असेल तर त्याला या प्रश्नांमधनं रिकॉल होईल, त्याला ते आठवेल, आणि एकंदरीत काय तर या नवीन विषयाची त्याच्याकडे एक सुरुवात होईल, उजळणी होईल या पूर्वज्ञानाची, आणि म्हणून मग ते नवीन ज्ञान घेण्यासाठी ते तत्पर असतील किंवा सज्ज असतील. मग इथे उदाहरणार्थ दिलेले आहे काही. जर तुम्ही गणिताचा तास घेत आहेत, गणिताच्या तासाला त्रिकोणाचे प्रकार शिकवत आहेत, मग त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला शिकवायचं आहे. हे त्यांच्यासाठी काय नवीन ज्ञान आहे, परंतु त्यांना त्रिकोण म्हणजे काय हे माहीत आहे का हे पाहणं गरजेचं आहे. जर ते त्यांना माहीत नसेल तर ते त्यांना माहीत करून देणं गरजेचं आहे. किंवा मग त्यांनी मागच्या इयत्तेमध्ये त्रिकोण कशाला म्हणतात, किंवा मग भौमितिक आकृत्या कोणकोणत्या आहेत हे त्यांनी शिकलेलं असेल, ज्याला आयत आहे, चौरस आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे. तर हे किमान त्याने जर शिकलेलं असेल
तर त्याला त्यामध्ये त्रिकोण म्हणजे नेमकं काय आहे किंवा तो आकृती ओळखतो आहे का त्रिकोणाची, त्यावरनं मग आपण त्याला पुढे त्रिकोणाचे प्रकार शिकवू शकणार आहोत. किंवा मग आणखी भूगोलाचा तास असेल, मग या भूगोलाच्या तासामध्ये पर्जन्याचे प्रकार तुम्हाला शिकवायचे आहेत. मग पर्जन्य म्हणजे काय हेच जर त्याला माहीत नसेल तर त्याला पर्जन्याचे प्रकार शिकवून उपयोग नाही. कारण किती नाही म्हटलं तरी पर्जन्याच्या या विविध प्रकारांमध्ये पर्जन्य जे काही निर्माण होतं तर ती जी क्रिया आहे तर ती तो पर्जन्याच्या व्याख्येतनं किंवा पर्जन्य हे कशा स्वरूपात निर्माण होतं यामध्ये तो शिकणार आहे. आणि म्हणून जर त्याला ते माहीत नसेल तर तो पर्जन्याचे प्रकार शिकूच शकणार नाही. म्हणून कधी पण आपण जे त्यांना शिकवणार आहोत त्याच्या आधी त्याने त्याला काय माहीत आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. किंवा मग विद्यार्थ्याला पण त्या आधी घेतलेल्या ज्ञानाशी आणि नवीन ज्ञानाचं नातं जोडायचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की त्यांचं पूर्वज्ञान जे आहे त्याची उजळणी करायची. इतिहासाचा तास असेल, तुम्ही इतिहासाच्या तासामध्ये दुसरं महायुद्ध शिकवत असाल, मग दुसरं महायुद्ध शिकवत आहात तर मग पहिलं महायुद्धाच्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारू शकतात किंवा पहिल्या महायुद्धाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना पूर्वज्ञानाची उजळणी घेऊ शकतात. किंवा आणखी तुम्ही स्थानिक वेळ प्रमाणवेळ शिकवत आहात, भूगोलामधलंच स्थानिक वेळ प्रमाणवेळ तुम्ही शिकवत आहात. मग हे स्थानिक वेळ आणि प्रमाणवेळ हे कशावर आधारित आहे तर ते रेखावृत्ताचा त्याच्याशी संबंध आहे किंवा त्याचं पूर्वज्ञान रेखावृत्ताच्या संदर्भातलं आहे. किंवा मग परिवलन, पृथ्वीचं परिवलनामुळेच हे स्थानिक वेळ निर्माण झालेली आहे. किंवा प्रमाणवेळ जी आहे तर याचं आणि या परिवलनाचं हे जवळचं नातं आहे. म्हणून या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांचं आपल्याला पूर्वज्ञानाची उजळणी करायची आहे. बघा आपण हळूहळू पुढे चाललेलो आहोत. पहिल्या घटकामध्ये आपण काय केलं की वर्गात गेलो, विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रीकरण केलं. दुसऱ्या घटकामध्ये आपण काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. या प्रश्नांवरनं विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाला उजाळा प्राप्त झाला. मग अशा रीतीने हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे की यामध्ये आपल्याला आणखी कोणकोणत्या कृती करायच्या आहेत. तर ही दुसरी कृती किंवा हा दुसरा घटक होता पूर्वज्ञानाची उजळणी. ही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकतात. तुम्ही प्रश्न विचारून करू शकतात, तुम्ही एखादी बातमी वाचून दाखवू शकतात किंवा मग काही प्रतिकृती, काही चित्र आणून तुम्ही विद्यार्थ्यांना ही पूर्वज्ञान जे आहे त्याची उजळणी घेऊ शकतात. मग याच्यानंतरचा तिसरा जो काही मुद्दा आहे किंवा तिसरा घटक जो आहे तो म्हणजे जिज्ञासा निर्मिती कृती. जे आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करायची आहे, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं आहे क्रिएशन ऑफ क्युरिओसिटी. क्युरिओसिटीचं क्रिएशन करायचं आहे या ठिकाणी. तर म्हणजेच जिज्ञासाची निर्मिती करायची. सज्जता प्रवर्तन कौशल्याचा हा एक महत्त्वाचा घटक आहे की यामधून आपल्याला विद्यार्थ्यांना पाठाच्या संदर्भात किंवा नवीन घटक आपण जो शिकवणार आहे त्याच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण करायची आहे. मग ही जिज्ञासा आपण कशी निर्माण करणार? एक तर इथे म्हटलं की जिज्ञासा निर्माण करणं म्हणजे काय, तर अध्ययनाची ओढ निर्माण करण्यासाठी आपल्याला जी कृती करायची आहे ती. मग याच्यासाठी आपण काय काय करणार, तर प्रश्न विचारणार. मग हे प्रश्न कशा स्वरूपाचे असतील? आता उदाहरणार्थ आपण मागच्या काही उदाहरणांमध्ये काय काय बघितलं होतं की स्थानिक वेळ बघितलेली होती, प्रमाण वेळ बघितली होती. मग याच्या संदर्भात जर आपल्याला प्रश्न विचारायचे झाले तर आपण हे कशा स्वरूपात विचारू शकतो? उदाहरणार्थ स्थानिक वेळ आपण काय म्हणतो की ज्यावेळी सूर्य डोक्यावर आला त्यावेळी दुपारचे 12 वाजलेले आहेत असं आपण म्हणतो. मग या ठिकाणी 12 वाजलेले आहे असंच आपण गृहीत का धरतो? किंवा मग हे जे काही दुपारचे 12 वाजलेले आहेत तर ही वेळ ही प्रत्येक ठिकाणानुसार वेगवेगळी असू शकेल का? तर अशा स्वरूपाच्या काही जिज्ञासा निर्माण करणाऱ्या प्रश्नांची निर्मिती आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. पूर्वज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना या विविध प्रकारच्या कृती ह्या आपल्याला करून घ्यायच्या. त्यामध्ये पहिली कृती दिलेली आहे प्रश्न विचारणं. आणि हे प्रश्न कशाचे असतील? हे मुक्त स्वरूपाचे असतील की त्यांच्या विचारांना चालना देणारे. त्यानंतर आपल्याला शैक्षणिक साहित्याचा वापर करायचा आहे. शैक्षणिक साहित्याचा वापर
करणं ही सुद्धा एक जिज्ञासा निर्माण करण्याची गोष्ट आहे. पुन्हा आपण त्याच उदाहरणामध्ये येऊया, की आपण म्हटलं होतं की जर आपल्याला स्थानिक वेळ प्रमाण वेळ शिकवायचं आहे तर त्यासाठी त्याला रेखावृत्त माहीत असणं गरजेचं आहे किंवा परिवलन माहीत असणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला या रेखावृत्तावर किंवा परिवलनावरती जर प्रश्न विचारायचे असतील तर आपण कसे विचारू शकतो, तर प्रतिकृती तुम्ही नेऊ शकता. पृथ्वी गोल जो आहे हा पृथ्वी गोल वर्गामध्ये नेऊ शकतात आणि या पृथ्वी गोलाच्या आधारे विद्यार्थी जो आहे तर तो स्वतः हाताळेल की पृथ्वी जी आहे ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, याला आपण परिवलन म्हणतो. आणि या पृथ्वी गोलावरती एकूण 360 रेखावृत्त आहे हे तो बरोबर स्वतः त्या ठिकाणी सांगेल. म्हणजे पृथ्वी गोलाला सोबत घेऊन तो ते सांगेल. आणि हे प्रत्येक रेखावृत्त जेव्हा जेव्हा सूर्यासमोर येतो तेव्हा तेव्हा दुपारचे 12 वाजलेले आहे असं ज्याला आपण म्हणतो ते स्थानिक वेळेत. तर अशा ह्या ज्या काही तुम्ही चित्र असेल किंवा हे काय म्हणतात प्रतिकृती असेल किंवा मग तुम्ही पॉवर पॉईंट वापरत असाल तर ते सुद्धा विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करणारं असेल. आपण सज्जता प्रवर्तनाचा तिसरा घटक बघतोय की जिज्ञासा निर्माण करणं. आणि याच्यातही आपण काय लक्षात घेतलं की जर पूर्वज्ञानाच्या उजळणी करत असताना जर तुम्ही अशा काही गोष्टी वापरल्यात त्यामधनं त्यांची जिज्ञासा निर्माण होते. मग अशा कोणत्या कोणत्या गोष्टी, सुरुवातीला प्रश्न आपण म्हटलं होतो, आता दुसरं शैक्षणिक साधन तुम्हाला वापरून प्रस्तावना जर करता आली तर त्यामधनं जिज्ञासा निर्मिती ही होणार आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगितली की चालू घडामोडींवर चर्चा करणं. मग आता चालू घडामोडींवरती चर्चा करायची, तुम्ही नागरिकशास्त्रामध्ये निवडणुका शिकवत आहात. मग चालू याच्यामध्ये कुठे निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये कशा स्वरूपाचं वातावरण होतं किंवा मग ती निवडणूक कशा प्रकारे घेतली, ती कुठल्या याची होती, सरपंचाची होती किंवा मग आणखी आमदाराची होती, खासदाराची, कशाची होती नेमकी. मग त्यानुसार मग ग्रामपंचायत काय असते किंवा मग आणखी विधानसभा काय असतं, लोकसभा काय असतं, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला हळूहळू विद्यार्थ्यांना न्यायचं आहे. म्हणजे चालू घडामोडींवरती तुम्ही अशा स्वरूपाची चर्चा करून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करू शकतात. किंवा भूकंप शिकवत आहेत आणि मग भूकंप जर कुठे या काळामध्ये घडला असेल, कुठल्या देशामध्ये किंवा भारतात असेल किंवा आणखी कुठे असेल तर तुम्ही त्याच्यावर चर्चा करू शकतात. एखादी बातमी आलेली असेल त्या संदर्भात ती बातमी वाचूनही तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करू शकतात. एखादी मराठी असेल, मराठीच्या संदर्भामध्ये तुम्ही काही गोष्ट सांगत असाल विद्यार्थ्यांना किंवा कथा तुम्ही शिकवत असाल तर या कथेच्या संदर्भात जर आलेली एखादी गोष्ट असेल तर ती तुम्ही विद्यार्थ्यांना ऐकवू शकतात की जेणेकरून विद्यार्थी एकदम आपल्या अध्यापनाकडे केंद्रित होतील. ह्या दृष्टिकोनातनं त्यांना विविध प्रकारची जिज्ञासा निर्माण होईल अशी कृती करायची. काही वेळेस आपल्याला उदाहरणं पण द्यावी लागतात. तर ही उदाहरणं देऊनसुद्धा आपल्याला ही सज्जता प्रवर्तन हे करता येतं किंवा पूर्वज्ञानाचा उजाळा आपल्याला घेता येतो. तर एकंदरीत आपल्याला या घटकामध्ये काय करायचं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारणार असाल किंवा मग जी प्रस्तावना तुम्ही करणार असाल, पूर्वज्ञानाला उजाळा देण्यासाठी तुम्ही ज्या ज्या कृती करणार आहेत तर त्या कृतींपैकी या विविध प्रकारच्या ज्या कृती इथे आपण बोललो की शैक्षणिक साधन असेल, प्रश्न असेल किंवा चालू घडामोडीवरची चर्चा, यापैकी तुम्ही कोणतीही एखादी कृती वापरली तर ती काय असणार आहे, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा निर्मितीकरिता असलेली कृती असणार आहे. तर एकंदरीत अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हा तिसरा घटक जो आहे हा अभ्यासायचा आहे.